तो क्षण पुन्हा येणे नाही. विरहाने प्रेम वाढलं हे खरं असलं तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी मिळाली तरच खरं अर्थ आहे. पण जर विरहाचे रूपांतर वियोगात झालं तर काय होईल? नाती, माणसं, स्थळ, तोपर्यंत किती निष्काळजीपणा आणि बेफिकर असतो आपण त्या नात्यांबद्दल. जेव्हापर्यंत या नात्यांच्या वाटा बंद होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळत नाही, कारण तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळते. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. वेळेने आणि काळाने आपले काम केलेले असते. हातात फक्त नात्यांच्या आठवणी राहतात. म्हणून प्रत्येक क्षण एकोप्याने जगायला हवं. पूर्ण विराचा क्षण कुणास ठाऊक परत कधी येऊन उभा राहील. सकाळी उठताना कंटाळा येतो, पण विचार करून बघा, सगळ्यांच्या नशिबात कुठे असतो तो सूर्य अशी सकाळ जो नेहमी तुमच्या जीवनात येतो. मग बिछाना सोडून ताटकन उभं राहायचं आणि कामाला सुरुवात करायची. नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग, जी रोज एका आशेने आपली सकाळ करते की आज मला कुठे नोकरी लागेल. जेवायला कंटाळा आला तर आठवण करा ते उपाशी असलेले पोट, ज्यांना एक एक कणासाठी रोज मरावं लागतं, तरसावं लागतं. अभ्यास करायला कंटाळा आला तर शाळेत जाणारी किंवा झटणारी मुलांना बघा. गावाखेड्यामध्ये काही साधन नसताना तासन तास वाट बघणारी त्या मुलांना बघावं. आयुष्यात कुठलाही क्षण पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण, प्रत्येक नाते, प्रत्येक वेळ ह्याची किंमत जाणावी. ही जेवढ्या लोक जाणता येईल तेवढ्या लोक कल्याण होईल. एन्जॉय. भेटूया परत थोड्याशा मला. तोपर्यंत जय हिंद.